दिल्लीसारख्या मोठ्या शहरात एक श्रीमंत आणि प्रतिष्ठित कुटुंब राहतं. त्या घरात 2 बहिणी रोमा आणि रीमा. दोघींच्या स्वभावात जमीन आसमानाचा फरक. रोमा म्हणजे आत्मविश्वास, सौंदर्य आणि महत्त्वाकांक्षा यांचा संगम. तिला आयुष्यात मोठं व्हायचं आहे, लोकांनी तिला ओळखावं, तिच्या नावाने चर्चा व्हावी, ग्लॅमरच्या दुनियेत चमकावं. तर रीमा अगदी उलट, शांत, साधी, कुटुंबप्रिय. तिला मोठी स्वप्न नसतात, पण नात्यांबद्दल खूप आदर असतो. घरच्यांना रोमा जास्त आवडते कारण ती स्मार्ट, बोलकी आणि आकर्षक आहे. रीमा नेहमीच थोडी दुर्लक्षित राहते. तरीही तिच्या मनात कोणताही हेवा नसतो, ती बहिणीवर मनापासून प्रेम करत असते. रोमाच्या आयुष्यात येतो रवी, एक साधा, प्रामाणिक आणि स्थिर स्वभावाचा मुलगा. तो रोमावर खूप प्रेम करतो. सुरुवातीला रोमालाही त्याचं प्रेम आवडतं, कारण तो तिची काळजी घेतो, तिच्यावर जीवापाड प्रेम करतो. हळूहळू दोघांचं नातं गंभीर होतं आणि लग्न ठरतं. लग्नाची तयारी जोरात सुरू होते. घरात आनंदाचं वातावरण असतं. पण रोमा आतून थोडी द्विधा मनस्थितीत असते. एका बाजूला प्रेम आणि स्थिर आयुष्य, तर दुसऱ्या बाजूला तिचं मोठं स्वप्न, ग्लॅमर वर्ल्ड. आणि मग लग्नाच्या अगदी आधीच तिच्या आयुष्यात एक मोठी संधी येते, एक इंटरनॅशनल मॉडेलिंग प्रोजेक्ट. हा निर्णय तिचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. रोमा रात्रभर विचार करते आणि शेवटी ती प्रेमापेक्षा करिअर निवडते. लग्नाच्या दिवशीच ती घरातून पळून जाते. त्या एका निर्णयाने सगळं कोलमडतं. घरच्यांची अब्रू धोक्यात येते. पाहुणे, नातेवाईक सगळे धक्क्यात. रवी पूर्णपणे तुटतो. ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला, तीच व्यक्ती त्याला सोडून जाते. त्या क्षणी रीमा पुढे येते. ती स्वतःच्या भावनांचा विचार न करता फक्त कुटुंबाची मान राखण्यासाठी आणि रवीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून एक मोठा निर्णय घेते. ती रवीशी लग्न करते. लग्नानंतरचं आयुष्य सोपं नसतं. रवी अजूनही रोमाच्या आठवणीत अडकलेला असतो. रीमा प्रयत्न करते त्याला समजून घेण्याचा, त्याच्याशी मैत्री करण्याचा, त्याच्या आयुष्यात हळूहळू स्थान मिळवण्याचा. ती त्याच्यावर प्रेम करते, पण कधीही जबरदस्ती करत नाही. तिचं प्रेम शांत असतं, संयमी असतं आणि खूप खरं असतं. हळूहळू रवीला जाणवू लागतं, रोमाचं प्रेम थोडं स्वार्थी होतं, पण रीमाचं प्रेम निस्वार्थ आहे. ती प्रत्येक क्षणी त्याच्यासोबत उभी राहते, कुठलीही अपेक्षा न ठेवता. दरम्यान रोमा तिच्या करिअरमध्ये खूप यशस्वी होते. ती एक प्रसिद्ध मॉडेल बनते, लोक तिचं कौतुक करतात, तिला प्रसिद्धी मिळते. पण त्या चमकदार जगातही तिला एकटेपणा जाणवतो. रात्री उशिरा, जेव्हा सगळं शांत होतं, तेव्हा तिला तिच्या निर्णयाची किंमत कळते. तिला जाणवतं ती जिंकली खूप काही, पण हरवली त्याहून जास्त. काही काळानंतर रोमा परत येते. ती पाहते, रवी आता रीमासोबत आहे. त्या दोघांमध्ये एक शांत पण मजबूत नातं तयार झालेलं असतं. रोमाच्या मनात पुन्हा भावना जाग्या होतात, पण यावेळी त्या प्रेमासोबत थोडा अहंकारही असतो. तिला वाटतं रवी तिचाच आहे आणि तो तिला परत मिळायलाच हवा. ती रीमाच्या आयुष्यात हस्तक्षेप करू लागते. छोटे छोटे प्रसंग निर्माण करून, गैरसमज पसरवून ती रवी आणि रीमामध्ये अंतर आणण्याचा प्रयत्न करते. रीमा हे सगळं सहन करते शांतपणे. तिला माहिती असतं की प्रेम सिद्ध करावं लागत नाही, ते वेळेसोबत दिसतं. एक दिवस परिस्थिती इतकी बिघडते की रवी गोंधळून जातो. भूतकाळाचं आकर्षण आणि वर्तमानाचं सत्य यामध्ये तो अडकतो. पण शेवटी त्याला स्पष्ट दिसतं, रोमा म्हणजे एक स्वप्न होतं, जे सुंदर होतं पण स्थिर नव्हतं. रीमा म्हणजे वास्तव आहे, जे शांत आहे, पण खूप मजबूत आहे. तो ठामपणे रीमाची निवड करतो. रोमा हे पाहून पूर्णपणे तुटते. पण त्या वेदनेतून तिला एक मोठा धडा मिळतो. ती रीमाकडे येते, तिच्या डोळ्यात अश्रू असतात. ती म्हणते, मी सगळं गमावलं आणि ते माझ्याच चुकीमुळे. रीमा तिला माफ करते कारण तिच्या मनात द्वेष नसतो. रोमा निघून जाते, यावेळी पळून नाही, तर स्वतःला समजून. शेवट, रवी आणि रीमा एकत्र नव्या आयुष्याची सुरुवात करतात, विश्वास, प्रेम आणि समजुतीवर आधारलेलं. आणि रोमा, ती तिच्या आयुष्यात पुढे जाते, पण आता तिला नात्यांची खरी किंमत कळलेली असते. ही कथा फक्त लव्ह ट्रायंगल नाही, तर महत्त्वाकांक्षा वर्सेस नातं, स्वार्थ वर्सेस निस्वार्थ प्रेम यामधला संघर्ष दाखवते.